स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानाभूमी क्लासमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 1 मधील चॅप्टर नंबर 3 अर्थमेटिक प्रोग्रेशन, त्यालाच मराठीत आपण म्हणतो अंकगणित श्रेणी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 3.2 मध्ये एक्झाम्पल नंबर 6 पर्यंत आलोय. आता एक्झाम्पल नंबर 7 पाहिजे. अतिशय सोपा एक्झाम्पल आहे. तोच फॉर्म्युला जो आपल्या आवडीचा काय फॉर्म्युला आहे तो Tn is equal to A in bracket A plus n minus 1 into D. काय फॉर्म्युला Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. अतिशय सोपा फॉर्म्युला. त्याच फॉर्म्युल्याच्या आधारे अख्खा प्रॅक्टिस सेट आपण सोडवला आहे. आता एक्झाम्पल राहिले फक्त 3. बघा आता 7 नंबरचं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 7 काय आहे बघा. The 11th term बघा, the 11th term and 21st term म्हणजे 11व पद आणि 21व पद हे अनुक्रमे of an APR अनुक्रमे are 16 and 29 म्हणजे 16 आणि 29 हे अनुक्रमे. जर T11 घेतला, जर तुम्ही T11 घेतला तर बघा T11 पद जर घेतलं तर ते किती बनतंय 16 येते. AP मधलं 11व पद जर तुम्ही मोजत गेला तर ते 16 बनतंय आणि T21 पद बघितलं तर किती बनतंय 29 बनतंय. आणि तुम्हाला फाइंड करायला लागेल टू फाइंड 41 टर्म. काय करायची एक AP सपोज ती AP अशी असेल बघा, अशीच असणार आहे म्हणून नाही. समजा ती AP 1 2 3 4 5 6 7 8 9 अशी 41 पदापर्यंत जायचे. आपल्याला किती पदापर्यंत जायचे 41 पदापर्यंत जायचे. त्याच्यात 16व पद किती आहे 1 2 3 16व पद किती आहे सॉरी 11व पद किती आहे T11 किती आहे 11 नंबरला कोणतं पद आहे 16 नंबरचं आहे. तसंच T21 नंबरला कोणतं पद आहे तर 29 होईल. डॉट 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 अशी जर 41 मोजत गेल्यावरती कोणतं पद येत आहे ते बघायचं आहे. त्या अंकाने श्रेणीतलं. ओके, अतिशय सोपं आहे. काय करायचं या फॉर्म्युल्याच्या आधारे Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला काय करायचे याचे सोल्युशन काढायचे. गिव्हन ने काय दिले आपल्याला T11 हा 16 दिलाय म्हणजे T11व पद किती दिले 16 दिले आणि T21 ओके म्हणजे 21 21 पद हे दिले आपल्याला 29 आणि T41 पद काढायला हवे. बघा आपल्याला सोल्युशन मध्ये गिव्हन ने काय दिले सोल्युशन मध्ये गिव्हन ने काय दिले आपल्याला काय दिले T11 हे 16 दिले T21 हे 29 दिले लक्षात. आणि T41 आपल्याला काय करावं फाइंड आउट करावं 41 सोबत फाइंड आउट करावं. आता मला सांगा तुम्ही दॅट इम्प्लाइज ह्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण काय करूया याचे एक्सपान्शन करूया. दॅट इम्प्लाइज बघा या फॉर्म्युल्याचं किती टाकायचं बघा तर T11 ला कोण आहे T येणार आहे T च्या जागी कोण आले T11 येणार आहे म्हणजे T11 इक्वल टू T11 ची व्हॅल्यू 16 आहे. आपण टाकूया बरोबर सर T11 ची व्हॅल्यू टाकूया. T11 ची व्हॅल्यू किती आहे 16 आहे किंवा इथे तुम्ही T11 सोल्युशन मध्ये T11 is equal to 16. आता बघा तो फॉर्म्युला मी अप्लाय करतो फॉर्म्युला Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Tn ची व्हॅल्यू आहे Tn म्हणजे कोण लास्ट टर्म असते दिले T11 आहे ना तर T11 म्हणजे 16 आहे. 16 is equal to h व्हॅल्यू h व्हॅल्यू किती नाही प्लस यांच्या जागेवरती कोण आला आहे यांच्या जागेवरती कोण आला 11 आला. यांच्या जागेवरती कोण आलाय 11 आलाय 11 minus 1 into D डिफरन्स सुद्धा दिला आहे. ओके, मग आपण सोडवून घेऊया A plus 11 ने केला 10 D हे. ओके, आता आपण व्यवस्थित लिहूया जरा इक्वेशन टाइप लिहूया लिनियर इक्वेशन टाइप लिहूया A plus 10D बरोबर 16 याला नंबर इक्वेशन 1 द्या. काय केलं बघा Tn is equal to A plus n minus 1 into D हा फॉर्म्युला लिहिला. Tn म्हणजे कोण आहे Tn म्हणजे काय असतो तिथली जी व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू काय T11 आहे म्हणजे इथे यांच्या जागी 11 आला. Tn ची व्हॅल्यू काय 11 आहे सॉरी 16 आहे हे AP मध्ये 16 पण 11 पर्यंत येईल 11 पर्यंत ते 11 पण काय असणार 16 असणार आहे. A माहित नाही n माहित आहे यांच्या जागी कोण आलाय 11 आलाय. 11 + 1 10 into D ह्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळालं. सेम ऍज इट इज T21 चं काय मिळवायचं इक्वेशन मिळवायचं. बघा
या 21 मायनस 1 इंटू डी. चला पुन्हा एकदा 29 आहे असं, ए आहे असं, प्लस 21 मधून 1 गेले 20 डी. ओके, आपण इक्वेशन सारखं लिहूया लिनियर सारखं. a प्लस 20d इक्वल टू 29, इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला टी 41 काढायचं आहे. दोन इक्वेशन मिळाले. टी 41 काढण्यासाठी आपल्याला यंत्र आहे तो 41 आहे. ए ला n आहे, आपल्याला टी 41 काढायचं म्हणजे हे काढायचं. टी 41 इक्वल टू a प्लस 41 वजा 1 इंटू डी. आता ए आणि डीच्या व्हॅल्यू लागतील. हे दोन इक्वेशन जर सोडवली, ही दोन इक्वेशन जर सोडवली तुम्ही लिनियर पद्धतीने, सायमल्टेनियस पद्धतीने, सायमल्टेनियस इक्वेशनचा जर यूज करून जर हे सोडवली, जर तुम्हाला ए आणि डीच्या व्हॅल्यू मिळवले, ते व्हॅल्यू इथे पुट करा आणि तुम्हाला काय मिळणार आहे, इक्वेशन ए आणि डीच्या व्हॅल्यू पुट केले की तुम्हाला काय मिळणार आहे, 41 उत्तर मिळणार आहे. आता बघा दोन इक्वेशन काय करा, ऑब्झर्वेशन करा. दोन इक्वेशनचं काय करा, आता दोन इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा. बघा आपण काय करू, इथं पण ए इथं पण ए, एक टर्म सारखी लागते. लिनियर इक्वेशन मध्ये काय लागते, एक टर्म सारखी लागते. मग आपण जर दोघांना प्लस प्लस साइन असेल, एला कोणतं साइन आहे, इथल्या प्लस साइन आहे, हे एला कोणतं साइन आहे, प्लस साइन आहे. जर आपण समान चिन्ह असेल तर काय करतो, दोन इक्वेशनची वजाबाकी करतो. मॅथेमॅटिकली ऑपरेशनच्या उलट करतो. सगळं अपोजिट, सगळं उलट करायचंय, अपोजिट करायचंय. जर वजा वजा समान चिन्ह असेल तर आपण काय करायची, समान चिन्ह असल्यावरती आपण बेरीज करतो. पण इथं काय करायचं, समान बेरीज असल्यावरती इक्वेशन मध्ये वजाबाकी करायची. चला वजाबाकी करूयात. इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 we get सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. एक समीकरण लिहून घ्या, a प्लस 10d इक्वल टू 16. सेकंड इक्वेशन लिहून घ्या, a प्लस 20d इक्वल टू 29. आता जर वजाबाकी असेल तर आपण काय करतो, दुसऱ्या इक्वेशनचे चिन्ह बघू. इथं अधिक चिन्ह आहे, वजा करा. इथं अधिक आहे, वजा करा. इथं पण अधिक आहे, इथं वजा करा. अधिक आहे वजा हे शून्य होतील. जे आपण जिथं त्याचं जे चिन्ह केलंय, जी टर्म सारखी, त्याला अजिबात लक्षात घ्यायचं नाही. 10 वजा 20, वजा 20 मधून 10 घालवा म्हणजे किती राहतील, -10d राहतील. 29 मधून 16 घालवा, 29 मधून 16 घालवा, किती राहील, 13 राहतील. पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, 29 ला वजा चिन्ह आहे, 29चं चिन्ह उत्तराला देऊयात. वजा वजा कट होईल म्हणजे राहिलं काय, 10d इक्वल टू 13. फक्त 13 राहतील, वजाला वजा कॅन्सल होईल. ओके, 10 इकडे गुणा करायचं, तिकडे गेल्या भागाकारात जाईल. d इज इक्वल टू 13/10. 13/10, 13 भागिले 10. 10 ने 13 ला भागिले तर उत्तर किती येईल, d इज इक्वल टू 1.3. लक्षात डी ची व्हॅल्यू मिळाली. आता ही डी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये तरी ठेवा किंवा इक्वेशन 2 मध्ये तरी ठेवा. आपण कुठे पुट करायची, 1 मध्ये करूया पुट. कसं देणार, आता पलीकडे जागा आहे थोडीशी, इथं मी लिहितो पुट d इज इक्वल टू 1.3 इन इक्वेशन 1 वी गेट तुम्ही काय लिहायचं, d बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. काय लिहायचं, d बरोबर 1.3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता d च्या जागेवर काय ठेवायचं, आपलं समीकरण 1 वाटलं असतं, एक समीकरण 1 लिहून घ्या. a प्लस 10d इक्वल टू किती आहे, 16 आहे. इक्वल टू किती आहे, 16 आहे. d च्या जागेवर काय ठेवायचं, 1.3 ठेवायचं. देअरफॉर a प्लस 10 इंटू 1.3 इक्वल टू 16. आता इथं 10 ने 13 1.3 ला गुणलं तर काय होणार आहे, 1 पॉईंट निघून जाणार आहे. ह्या शून्याला 1 पॉईंट निघून जाणार आहे, म्हणजे त्याच्या जागेवर मिळणार आहे आपल्याला a प्लस 13 होणार आहे. इथं दोघांचा गुणाकार जर केला तर किती मिळणार, 13. बरोबर चिन्हाच्या पलीकडे 16 आहे असं. हा 13 इकडे अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला काय होणार आहे, तो वजा होणार आहे. मग देअरफॉर a इज इक्वल टू 16 मायनस 13. a ची व्हॅल्यू आली 16 मधून 13 वजा केले किंवा 16 मधून 13 जर वजा केले तर उत्तर किती येतं, 3 येतं. a ची व्हॅल्यू आली 3. आता ह्या दोन्ही किमती, ह्याला मी काय करतो, स्टार आणि याला डबल स्टार. ओके. आता d ची व्हॅल्यू आपण काय करूयात,
याच्यामध्ये पुट करूयात. आता इथं हे फाइंड आउट करण्यासाठी मी हे इरेज करणार आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला बघा. आता हे दोन व्हॅल्यूज लागणार आहेत. आता काय करू आपण T41 साठी कसा फॉर्म्युला तयार करणार आहे रे? T41 साठी काय करू आपण फॉर्म्युला तयार करू. बघा T41 साठी फॉर्म्युला हियर T41 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, हे फाइंड आउट करायचे आहे आपल्याला. मग त्यासाठी हियर इथे ए काय मिळाला आहे आपल्याला? आता ए काय मिळाला आहे? 3 मिळाला आहे. डी काय मिळाला आहे? 1.3 मिळाला आहे. ओके, एन ची व्हॅल्यू काय रे? एन TN आहे ना. TN मध्ये ज्यांची संख्या कोण आला? 41 आला आहे. एन ची व्हॅल्यू 41 आली. आता तुम्हाला T41 सोपं मिळणार आहे. बघा फॉर्म्युला T41 इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. ओके, चला व्हॅल्यू पुट करा. T41 काढायचं, त्याला फाइंड आउट करायचं आहे असं. एची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 3 आहे. प्लस यांची व्हॅल्यू 41 आहे. -1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू काय? 1.3 आहे. चला आहे असं. 3 प्लस 3 प्लस 41 मधून 1 गेला 40 गुणिले 1.3. 40 गुणिले 1.3. समजा हा पॉइंट शून्याला निघून गेला. हा पॉइंट इथल्या शून्याला निघून गेला. राहिले किती? 4. 13 चौक 52. 13 चौक किती येणार आहे? 52. बघा काय केलं मी. हा शून्याला या शून्याला हा पॉइंट निघून गेला म्हणजे झाले 13. 13 गुणिले 4 किती? 13 चौक 52 आणि 3 अधिक 52 55. म्हणजे T41 टर्म किती निघाली? 55 निघाली. जर तुम्ही त्या अंकगणित श्रेणी मधली त्या एपी मधलं 41 पद काय असणार आहे? 41 पदाची व्हॅल्यू काय असणार आहे? 55 असणार आहे. त्याचबरोबर त्याच्या अगोदर T11 ची व्हॅल्यू काय होती? T11 पद म्हणजे त्या एपी मधलं 11 पद काय होतं? 16 होतं. 21 पद हे 29 होतं. अशाच प्रमाणे 41 पद हे काय असणार आहे माझ्या बाळांनो? हे 55 असणार आहे. 55 असणार आहे. मग तुम्ही लिहायचं देअरफॉर स्टेटमेंट मध्ये देअरफॉर काय लिहायचं? देअरफॉर 21st टर्म इज 20 नाही 41 टर्म इज 55. तुम्ही काय लिहायचं? T41 पद आहे. T41 पद हे 55 आहे. ओके, आता आपल्याला एक्झाम्पल नंबर त्याच्या पुढचं पाहायचं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचंय. ते एक्झाम्पल आहे 8 नंबरचं. 8 नंबरच्या एक्झाम्पलला फक्त तुम्हाला मी हिंट देणार आहे. फक्त हिंट देणार आहे. काय काय करायचे ते त्या पद्धतीने तुम्ही काय करायचंय? त्याचं सोल्युशन काढायचंय. फॉर्म्युला तोच. फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडं? TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी. बघा 8वं एक्झाम्पल काय? मी फक्त हिंट देणार आहे. 11 8 5 2 काय आहे? P 8 नंबरचं एक्झाम्पल घेतोय. 11 8 5 2 and so on. In this AP which term is -51 -151 वजा 151 पद कोणत्या नंबरला येईल? म्हणजे ही एपी कुठे आहे? अशी कमी कमी चालली. 11 8 5 2 इथं काही 0 येईल. वजामध्ये नंबर जातील. आणि अशी वजा 151 पद हे किती नंबरला येईल ते काढायचं आहे. म्हणजे एन काढायचं आहे. ओके, तुम्हाला काय काढायचं आहे? एनची व्हॅल्यू काढायची. हे झाला तुमचा फर्स्ट टर्म. ह्यातला झाला कॉमन डिफरन्स. 8 वजा 11 -3 हा झाला तुमचा डी. बरोबर. हा झाला तुमचा TN. तुम्हाला एन ची व्हॅल्यू काढायची. फॉर्म्युला तोच. काय फॉर्म्युला असणार आहे? TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. डायरेक्ट अशा व्हॅल्यू काढायचे ना डीच्या. ह्याला लेट मानायचं. तसं एक्झाम्पल आपण सोडवतो तसंच सोडवायचं. लेट T1 T2 T3 T1 म्हणजेच A. मग कॉमन डिफरन्स साठी आपण काय घेतो? T2 मायनस T घेतो. ओके, T2 मायनस T1 घेतो. हा लास्ट टर्म TN दिली तुम्हाला. ही एपी गिवन कंडिशन नुसार ही एपी आहे. ओके, असं लिहायचं. TN ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. TN माहिती आहे आपल्याला. TN किती आहे? वजा 151 आहे. A आहे. A ची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे. A ची व्हॅल्यू 11 आहे. प्लस n माहिती का नाही माहित तो फाइंड आउट करायचा आहे. n आहे असा -1. डी ची व्हॅल्यू किती आली? आत्ताच -3 आली. हा 11 आहे ना. 11 इकडे गेल्यावरती वजा होईल. हा 11 काय होईल? वजा होईल इकडे आल्यावरती. बरोबर का? म्हणजे काय होईल? वजा 151 आणि वजा 11 किती होईल? वजा 162 होईल. वजा 162 होईल.
मग काय करायचं, वजा 3 इकडे घ्यायचं, वजा 3 इकडे काय गुणा करायचं, इकडे आल्यावरती भागा करत जातील किंवा वजा 3 ने आत गुणा, वजा 3n वजा वजा अधिक 3. आलं लक्षात. अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता. याचं एक्सप्रेशन तुमच्या पद्धतीने करू शकता. एक तर वजा 3 इकडे येऊन करा, नाहीतर तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. ओके. आता डायरेक्ट एक्झाम्पल नंबर घेणार मी, लास्ट एक्झाम्पल, कारण 9 एक्झाम्पल मी कालच्याच व्हिडिओमध्ये घेतलंय, कालच्याच अभ्यासात घेतलंय. आज एक्झाम्पल नंबर 10, लास्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट. बघा आता ते एक्झाम्पल नंबर 10 अतिशय सोपं आहे. 2 मिनिटात घेतो. बघा लक्ष द्या, प्रॉपरली लक्ष द्यायचंय. इन एन एपी 17th टर्म, 17th म्हणजे किती 17, 17th टर्म इज 7. कंडिशन दिली. मोर दॅन, डायरेक्ट कंडिशन आहे, जसे लिनियर इक्वेशनला कंडिशन असायची तशी कंडिशन दिली. इट्स 7 मोर दॅन इट्स 10th टर्म, फाइंड द कॉमन डिफरन्स. फाइंड आउट कॉमन डिफरन्स करायचा आहे. मी जसं कंडिशन वाचतो तसं काय टाकतो, मी किमती टाकतो. मी आता काय लिहितो, तो बाय गिवन कंडिशन लिहितो फक्त. बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन. त्यांनी फाइंड आउट काय करावं, डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तुम्ही डी म्हणजेच कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे काय असतो तुमचा, लेट कॉमन डिफरन्स डी. ओके. काय कॉमन डिफरन्स डी ला फाइंड आउट करायचं. कंडिशन काय दिली, 17वे पद हे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. बघा 17 टर्म म्हणजे किती, 17वे पद T17. इज 17 टर्म इज म्हणलं की इक्वल टू, हे म्हणलं की इक्वल साइन 7 मोर दॅन म्हणलं की अधिक चिन्ह 7 मोर दॅन 10th टर्म. 10th टर्म म्हणजे 10वे पद. 10th टर्म म्हणजे काय, 10वे पद. बघा आता आपलं एक्झाम्पल सोडवायचे. T11 ला सुद्धा हा फॉर्म्युला वापरायचा, जसं आपण 1 ने कमी करतो हा फॉर्म्युला वापरायचा. T17 साठी काय तयार होईल, T17 चा फॉर्म्युला इकडे कच्चा बघतो मी. T17 साठी फॉर्म्युला काय होईल, T17 यांची जागा फक्त घेणार, एक यांची व्हॅल्यू आहे आपल्याकडे a आहे असा, बरोबर. इन ब्रॅकेट यांची व्हॅल्यू काय आहे, 17 वजा 1 इंटू डी, बरोबर. 17 ने 1 गेले, अधिक 16d. ए आहे असा, T17 आहे असा, म्हणजे T17 ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, ही मिळाली, बरोबर. तसंच T10 ची काय मिळेल, 1 ने डी काय होतो, फक्त 1 ने डी काय होतो, कमी होतो. बाकी सगळं आहे असे, तर 1 ने डी कमी होतो म्हणजे काय मिळणार आहे, a + 9d मिळणार आहे तुम्हाला. याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, a + 9d. मी या व्हॅल्यू इथं पुट करतो. देअरफॉर T17 ची व्हॅल्यू काय, a + 16d इक्वल टू 7 आहे असा. ह्याच्यासाठी काय तयार होईल फॉर्म्युला, हा T10 a + 1 ने डी कमी होतो, 1 ने डी कमी होतो म्हणजे काय, 10 + 1 9 म्हणजे 9d तयार होईल. आलं लक्षात. हे ह्याचं हे एक्सपान्शन आलं, याचं हे एक्सपान्शन आलं, इथं ए राहायला लिहायचा. हे 7 आहे असं, a + किती डी आहे, 9d. 9 10 म्हणल्यावरती 1d कमी होतो, a + 9d. आता बघा हा अधिक आहे, हा पण अधिक आहे, हा इकडे गेला तर वजा होईल. अधिक आहे वजा आहे, एकमेकांना काय होतील, कॅन्सल होतील. हा 9d इकडे अधिक आहे, इकडे आल्यावरती काय होईल, वजा होईल. देअरफॉर 16d - 9d इक्वल टू 9d इक्वल टू 7 इक्वल टू 7. 16 ने 9d गेले, 16d होते माझ्याकडे, 7d मी तुम्हाला देऊन टाकले. माझ्याकडे किती डी होते, टोटल डी माझ्याकडे 16 होते, त्यातले 7d मी तुम्हाला देऊन टाकले. मग काय होईल, माझ्याकडे कमी होतील. किती होतील, 16 ने 7 गेल्यावरती 16 ने 9 गेल्यावरती 7d राहतात. किती राहतात, d 7. इकडे राहिले 7. आपल्याला कॉमन डिफरन्स डी ची व्हॅल्यू काढायची. 7 इकडे डी ला गुणाकार आहे, चुकटूने म्हणल्यावरती गुणाकार आहे, तिकडे गेल्यावरती कशामध्ये जाईल, डिवाइड मध्ये जाईल. d = 7 आहे असा पहिला, पुढचा 7 गुणाकारात आहे, इकडे आल्यावर भागाकार जाईल. 7 च्या पाडे 7 असतो का, किती नंबरला असतो, 1 नंबरला असतो, म्हणजे डी ची व्हॅल्यू आली 1. मग तुम्ही लिहायचं देअरफॉर द कॉमन डिफरन्स इज 1. तुम्ही लिहायचं सामान्य फरक हा 1 आहे. ओके. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ह्या फॉर्म्युल्यावरती प्रॅक्टिस सेट आपण पूर्णपणे सोडून टाकलाय. हाच फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला वापर नाही. अजून एक फॉर्म्युल्यावर दे, अजून एकच फॉर्म्युला राहिला शिकवायचा आपला, तो 3.3 मध्ये अप्लाय करणार आहे आणि आपला धडा संपतो, चॅप्टर संपतो. आणि 3.4 आहे ना, तो प्रॅक्टिस सेट विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन वरती, म्हणजे हा फॉर्म्युला आणि मी उद्या घेणारा फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरती आधारित तो 3.4 असतो. ऍप्लिकेशन व्यवहारिक जीवनामध्ये अर्थमेटिक प्रोग्रेशनचा कसा यूज केला जातो ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.